नमस्कार, न्यूज अनकटच्या पुणे हायलाइटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। भाजप राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात सर्वाधिक अतिक्रमण। मीडिया प्रकरण आर्थिक गैरव्यवहाराचा उत्तम नमुना, संजय मोरे यांचं वक्तव्य। पुणेकरांसाठी महापालिकेची अभय योजना आणि स्वारगेट भुयारी मार्ग 3 दिवस बंद, वाहतूक विभागाची पर्यायी मार्ग निवडण्याची सूचना। आता पाहूया सविस्तर वृत्त। पुणे शहरातील विविध भागात जाऊन महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम सध्या पाहणी करत असून नागरिकांशी संवाद साधतायत। या पाहणीत पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक अतिक्रमण झाल्याचं निरीक्षण महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नोंदवलंय। ही अतिक्रमण काढण्यासाठी लवकरच मोहीम हाती घेतली जाणार आहे। यानंतर वाहतुकीसाठी अतिरिक्त 20% जागा उपलब्ध होईल, असं आयुक्त राम यांनी स्पष्ट केलंय। मुंढवा परिसरातील तब्बल 1804 कोटींच्या बाजार मूल्याची जमीन फक्त 300 कोटी रुपयात विकत घेतल्याचा गंभीर आरोप पार्थ पवार यांच्यावर करण्यात येतोय। अमेडिया कंपनीचे भांडवल केवळ 1 लाख रुपये असूनही 300 कोटींची जमीन विकत घेणं हा सत्तेचा उघड गैरवापर आणि आर्थिक गैरव्यवहाराचा नमुना असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी केला आहे। जे अजितदादा पवारांचे वरिष्ठ सुपुत्र पार्थ पवार यांनी आयुष्यात कधी कुठे नोकरी केली नाही, कुठला कामधंदा केला हे माहित नाही, पण 300 कोटीचा व्यवहार एका झटक्यात IT पार्क डायरेक्ट, ह्यातलं नॉलेज काय त्यांना? कुठून येते ही डेअरिंग? कोणाचा वरद असतं? वडिलांचा? उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचा वरद असताना ही जमीन खरेदी होते का? अधिकाऱ्यांवर दबाव येतो का? हा आमचा प्रश्न आहे। त्यासाठीच काल आम्ही पुणे शहरामध्ये आंदोलन केलं। या आंदोलनाचा फटका एवढा झाला की रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला, दुय्यम निबंधकावर झाला, दिग्विजय सिंह पाटीलवर झाला आणि आणखीन एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला। पण हे गुन्हे दाखल होताना पार्टनर पहिला, आता दुसरा म्हणू आपण, एका पार्टनर गुन्हा दाखल झाला, पण पहिला पार्टनर ज्याचं भाग भांडवल मोठं आहे, शेअर मोठा आहे कंपनीमध्ये, त्या पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही झाला? बरं, गुन्हा दाखल झाला, कशाचा झाला? स्टॅम्प ड्युटी विषयी गुन्हा दाखल झाला। स्टॅम्प ड्युटी माफी कोणी दिली हो? यांच्याच वडिलांच्या सरकारनं दिली, त्यांच्या सरकारमधल्या एका मंत्र्याच्या खात्यानं दिली, उद्योग खात्यानं दिली। म्हणजे सर्वजण यात सामील आहेत का? भारतीय जनता पार्टी, शिंदे गट, अजितदादा गट हे सगळे यात सामील आहेत का, असा आमचा प्रश्न आहे। ते जनतेला माहीत होणं गरजेचं आहे। तिन्ही मंत्र्यांनी याविषयी पुणे महानगरपालिकेतर्फे करदात्यांसाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत थकीत मालमत्ता करावरील दंडावर तब्बल 75% सूट मिळणार असून ही योजना 15 नोव्हेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे। मात्र सन 2015-16, 2016-17, 2020-21 आणि 2021-22 मध्ये या योजनांचा लाभ घेतलेल्या मिळकत धारकांना या योजनेत सूट दिली जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। स्वारगेट येथील केशवराव जथे चौकातील भुयारी मार्ग दुरुस्तीच्या कामामुळे 7 नोव्हेंबर रात्री 11 वाजेपासून ते 10 नोव्हेंबर सकाळी 7 वाजेपर्यंत वाहतुकीच बंद राहणार आहे। या काळात सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनांची पर्यायी मार्गाचा वापर करावा। नागरिकांनी स्वयंसेवक आणि पोलिसांना सहकार्य करून वाहतुकीत अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन वाहतुकीचे पोलीस आयुक्त यांनी केले आहे। बाणेर परिसरातील मेडी पॉइंट चौक ते ज्युपिटर हॉस्पिटल चौक दरम्यानच्या अनधिकृत दुकाने, नर्सरी, फर्निचर शॉप, हॉटेल्स आणि पात्रा शेड बांधकामावर पुणे महानगरपालिकेने मोठी कारवाई केली आहे। झोन 3च्या बांधकाम विकास विभागाने पोलिसांच्या मदतीने ही मोहीम राबवली असून एकूण 92,535 चौरस फूट विना परवाना बांधकाम हटवण्यात आलंय। ही कारवाई महापालिकेचे कनिष्ठ अभियंता, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि अतिक्रमण पथक यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच,
धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पुणे महानगरपालिकेच्या विशेष पथकाने कोंढवा, खुर्द आणि बुद्रुक परिसरात अनधिकृत बांधकामाविरोधी मोठी कारवाई करत इमारतीचा भाग पाडलाय. भाग्योदय नगर येथील मक्का मस्जिद जवळ उभारण्यात आलेल्या 10 मजल्यांच्या इमारतीतील 15,000 चौरस फूट आरसीसी बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. तसंच कोंढवा बुद्रुकमधील लक्ष्मीनगरमधील एका बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईसाठी जेसीबी, ब्रेकर, गॅस कटर, 6 कामगार, पोलीस अधिकारी, कनिष्ठ अभियंते असा ताफा उपस्थित होता. मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालंय. या आपत्तीचा फटका शेतकऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांनाही बसला असून अनेक शेतकऱ्यांची मुलं पुण्यात शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांपर्यंत थेट आर्थिक मदत पोहोचवली आहे. शेतकऱ्यांच्या संकटाची तीव्रता लक्षात घेऊन प्रवीण तरडे यांनी 15 जानेवारीपर्यंत आपल्या चित्रपटाचं शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. आज देऊळबंधू 2 चित्रपटाचे निर्माते कैलास वाणी आणि जयश्री वाणी, आमच्या जुईली वाणी, सूर्यवंशी या तिन्ही आमच्या निर्मात्यांनी 1.25 महिन्यापूर्वी माझ्या एका विनंतीला मान देऊन शूटिंग बंद ठेवलं. त्यामुळे मी पहिले त्यांचे आभार मानेल, म्हणून मी ते काम करू शकतोय. मागच्या 1.25 महिन्यात आपण 317 विद्यार्थ्यांपर्यंत थेट मदत आज पोहोचवलेली आहे. त्यांच्या जुईलीचं जसं म्हणणं होतं की मुलींच्या शिक्षणाला जास्त भर द्या, तर त्याच्यामध्ये मुलींची संख्या पण खूप आहे. आतापर्यंत 62 पोरींपर्यंत आपण पोहोचलोय, बाकी मुलांना देतोय आणि ही मदत चालूच राहणार आहे. त्याच्या मागे भावना हीच आहे. ओला दुष्काळ मोठा होता, कसं त्यावेळी दुष्काळावर खूप चर्चा झाली. आता कसं पुलाखालून पाणी निघून गेलं आणि थोडीशी चर्चा बाहेर जरी शांत झाली तर बाकी बाहेरची समाजातली दुष्काळाबद्दलची चर्चा थांबली, म्हणजे दुष्काळ थांबला असं होत नाही. दुष्काळ आहेच अजून, उलट आता अडचणी जास्त वाढल्यात. कसं आहे, पाणी ओसरून गेलंय, ओल तशीच आहे अजून. तर त्यामुळं ती मदत करत राहणं कर्तव्य आहे. आणि जसं आम्ही म्हटलं तसं की मी 15 जानेवारीपर्यंत शूटिंग वगैरे आम्ही काही करणार नाहीये. आम्ही कंप्लीट या कामात राहणार. विगवण पोलिसांनी अवैध सावकारी करत नागरिकांना त्रास देणाऱ्या 2 आरोपींना अटक करत त्यांच्यावर महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादीकडून गेल्या 6 वर्षात तब्बल 6 लाख रुपये व्याजाच्या स्वरूपात घेण्यात आले. तसेच अधिक व्याजाची मागणी करत धमक्या देण्यात येत होत्या. तक्रारीनंतर विगवण पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींवर कारवाई केली आहे. पुणे टिंबर मार्केट परिसरातून आयशर कंपनीचा ट्रक चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाहन मालकाने पोलिसात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार ट्रक टिंबर मार्केट येथील रिअल मार्केटिंग गोदामासमोर रस्त्याच्या कडेला पार्क केला होता. या ठिकाणाहून तो चोरीला गेल्याचं सांगण्यात आलंय. स्वारगेट एसटी स्थानकात अपघात झाला असून एका ज्येष्ठ प्रवाशाच्या पायावरून बसचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झालेत. मिळालेल्या माहितीनुसार फलटण लातूरकडे जाणारी एसटी बस मागे घेत असताना हा अपघात झाला. बस मागे येत असल्याचं लक्षात न आल्याने प्रवासी बसखाली सापडला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून बस चालक घटनास्थळावरून फरार झालाय. आणि या बातमीचा वेळ झाली आहे पुणे हायलाइटमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.